निवडणुकीमध्ये माझ्या काही गोष्टी आपोआप माझ्या अंगावर आल्या आणि त्या अंगावर आल्यामुळे कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठी वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही. मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो. मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी चावळल्या जात आहे, पण असं कुठलंही काही या ठिकाणी झालेलं नाही. ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या तिघांचा शब्द, सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. मला माहिती आहे आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला इतकं जे मी बोललो साहजिक आहे. माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत, तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक बसलेले आहेत. मी तुम्हाला काल पण त्या ठिकाणी जाताना सांगितलं होतं की मी 2 शब्द मी वापरणार नाही, पण मी प्रचार थांबवतो आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इकडे संपवावी. तुमचा अधिकार आहे तो, तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही 4था स्तंभ आहे लोकशाहीचा आणि तुम्ही खरंच मला या ठिकाणी ताकद दिली म्हणून मी या ठिकाणी घराघरात पोहोचलेलो. मी अनेक व्यक्तीच्या मतदारांना भेटलेलो नाही, पण त्यांचे मला फोन येत आहे तर भाऊ तुम्ही थांबू नका. पण नाही, मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे. नाही, तुम्ही आता यानंतर सामंत साहेब आणि गणेश भाऊ यांच्याशी या विषयावर चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. नाही, मी कुठल्याही चौकशीला घाबरलेलो नाही. तुम्हाला पण माझा स्वभाव माहित आहे. मी विधानसभेची पण निवडणूक राष्ट्रवादी पार्टीकडून आपण लढवली होती, ती अंगावर घेतली होती. त्यावेळेस सत्ताधारी पार्टी आपल्या समोर होती, तरी त्यावेळेस तुम्ही सगळे साक्षीदार आहात. माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले, तरी मी त्यावेळेस नमलो नाही. आता पण घाबरायचं काही कारण नाही, पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे. पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे. तुम्ही आता लोक म्हणतील का अगोदर तुम्हाला कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती. ती या दोन्ही माणसांना लक्षात आलेली, त्यांना समज दिलेली आहे. आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं का आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा. 2-2 आमदार काय आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा. आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे कामं करा, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही. तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहे आणि बाकीचे प्रश्न तुम्ही पहिले सामंत साहेबांना विचारा.